पण त्यावेळी रेल्वेमध्ये काही अपघात झाले होते। 4-5 दिवसांच्या फरकाने बरेच अपघात झाल्याने सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता। एवढंच नाही तर राजीनामा दिल्याचे ट्विट सुद्धा सुरेश प्रभू यांनी केलं होतं। लोकांना वाटलं अजितदादांच्या अंगातील दादागिरी आता कमी होईल, त्यांच्या रूपानं आता नवे यशवंतराव चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील असं सगळ्यांना वाटलं। पण कशाचं काय, अजितदादांचं शेपूट वाकडच। अजितदादांनी त्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण केलंय ते यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणापेक्षा नेमकं उलट आहे। हे उलट्या काळजाचं राजकारण अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय। महात्मा गांधीजींनीही ती अट मान्य केली होती। 73 वर्षांच्या वडिलांच्या जवळ राहण्याची काळजी आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी घेतली होती। हा अभ्यास अजितदादांनी केला असता तर त्यांनी आपले चुलते शरद पवार यांना 82व्या वर्षी सोडून जाण्याचं पाप केलं नसतं। नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे अजित पवार यांच्या संधी साधू राजकारणाबाबत आणि अजितदादा यांचा अभ्यास कसा कच्चा आहे याबाबत मी काही माहिती देणार आहे। अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। गेल्या जवळपास 35-40 वर्षांपासून ते महाराष्ट्रात राजकारण करतायत। 25 वर्षापासून तर ते मंत्रीच आहेत। मधली 5 वर्ष तेवढी त्यांनी कशीबशी विरोधात काढली आहेत। हे त्यांचं महाराष्ट्रावरील मोठे उपकारच म्हणावे लागतील। 20-25 वर्षांच्या मंत्रिपदाच्या कालावधीतील बहुतांश कालावधीमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणूनच कार्यरत आहेत। पण राजकारणाचा त्यांचा अभ्यास कच्चा आहे असंच दिसतंय। त्यांना जर राजकारणाचा खरोखरच अभ्यास असता तर त्यांनी स्वतःलाच उतानं पाडून घेणारी विधानं किंवा स्वतःलाच अडचणीत आणणारी विधानं केली नसती। पुढे चर्चा करण्या अगोदर आमचा हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि आमचा लय भारी चॅनल यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब, फॉलो व लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर त्यावर कमेंट्स नक्की करा आणि इतरांना सुद्धा तो शेअर करा। अजित पवार हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीच नाहीत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत। भलेही त्यांनी शरद पवारांचा पक्ष चोरून का नेलेला असावा, पण ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आपल्याला मान्य करावंच लागेल। अजित पवार नावाच्या या राष्ट्रीय नेत्याचा राजकारणातील अभ्यास कसा कच्चा आहे यावर मी प्रकाशझोत टाकतोय। सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण फारच गाजत आहे। या प्रकरणी वाल्मिक कराड हे तुरुंगात आहेत। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटचे मित्रवर्य आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी समाजातून जोरदार मागणी होत आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही यावर पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला होता। त्यावर अजितदादांनी जे उत्तर दिले ते मूर्ख व बावळटपणाचं आहे। रेल्वेचे अपघात होतात म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, म्हणजे त्यावेळेचे रेल्वे मंत्री। त्यानंतर कुठल्या तरी रेल्वे मंत्र्यानं असा राजीनामा दिलाय का असा उलटा सवाल अजितदादांनी पत्रकारांना केलाय। अजितदादांची कमालच आहे। आपल्या या महाराष्ट्रात अनेक स्वाभिमानी, धोरणी व नीतिमूल्य जपणारी लोक आहेत। ती राजकारणात सक्रिय होती, अजूनही सक्रिय आहेत। भले त्यांचं प्रमाण कमी झालं असेल पण अजितदादा यांच्याप्रमाणे सगळेच मराठी पुढारी संधी साधू, हलकट, हावरट, दुसऱ्यांचं जेवण आपल्या ताटात ओढणाऱ्या वृत्तीचे नाहीत। नीतिमूल्य जपणारं असंच एक नाव आहे, ते म्हणजे सुरेश प्रभू। सुरेश प्रभू हे नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममधील मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते। त्यांनी त्यावेळी चांगलं कामही करून दाखवलं होतं। अनेक नाविन्यपूर्ण योजना त्यांनी आणल्या होत्या। पण त्यावेळी रेल्वेमध्ये काही अपघात झाले होते। 4-5 दिवसांच्या फरकाने बरेच अपघात झाल्याने सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता। एवढंच नाही तर राजीनामा दिल्याचे ट्विट सुद्धा सुरेश प्रभू यांनी केलं होतं। अर्थात नरेंद्र मोदींनी त्यांना थोडं थांबायला सांगितलं होतं। त्यानंतर सुद्धा सुरेश प्रभू यांनी त्या खात्यात काम केलं नाही। नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर त्यांनी वाणिज्य मंत्री म्हणून थोडा काळ काम केलं। त्यानंतर ते आता राजकारणात कुठंही दिसत नाहीत। अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करताना स्वतःची पाठ थोपटून घेतली, पण सुरेश प्रभू यांच्यासारख्या स्वच्छ, नीतिमान व प्रामाणिक नेत्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं। अजित पवारांनी यावेळी स्वतःची कशी पाठ थोपटून घेतली त्याचाही आपण समाचार घेऊयात। अजितदादांवर 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता। या आरोपामुळे वाईट वाटलं म्हणून मी राजीनामा दिला असं अजितदादा म्हणालेत। अजितदादा इथं अर्ध खरं बोललेत आणि अर्ध खोटं बोलले आहेत। धरणात पाणी नसेल तर मी मुतू का असंही वादग्रस्त वक्तव्य अजितदादांनी त्यावेळी केलं होतं। ग्रामीण भागात वीज नसते, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रात्री दुसरं काहीच काम नसतं, त्यामुळे मुलं जन्माला घालतात, अशा आशयाची विधानं अजितदादांनी केली होती। त्यामुळे समाजातील सर्व थरातून अजितदादांवर जोरदार टीका करण्यात आली होती। 70,000 कोटींचा झालेला आरोप,
धरणात मुतण्याचं वीज नसल्यामुळं मुलं जन्माला येण्याचं वक्तव्य अजितदादांना भोवलं होतं. त्यामुळं अजितदादांना राजीनामा द्यावा लागला होता. याचं प्रायश्चित्त म्हणून ते कराड येथील प्रीती संगमावर गेले होते. तेथे त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर ध्यानधारणा केली होती. लोकांना वाटलं अजितदादांच्या अंगातील दादागिरी आता कमी होईल, त्यांच्या रूपानं आता नवे यशवंतराव चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील असं सगळ्यांना वाटलं. पण कशाचं काय, अजितदादांचं शेपूट वाकडच. अजितदादांनी त्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण केलंय ते यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणापेक्षा नेमकं उलट आहे. हे उलट्या काळजाचं राजकारण अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय. बापाच्याच पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जन्माला घातले. अजितदादा नेहमी औंधला जात असतात. तिथं जाऊन नेमकं काय करतात कुणास ठाऊक. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी पंतप्रतिनिधी घराण्याचा पूर्ण इतिहास समजून घ्यायला हवा होता. विशेषतः भगवानराव पंतप्रतिनिधी आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांचं कार्य त्यांना कसलंच ठाऊक नाही असं दिसतंय. भगवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांच्या संस्थानला 1939 मध्ये स्वातंत्र्य दिलं होतं. या स्वतंत्र औंध संस्थानासाठी महात्मा गांधी यांनी राज्यघटना लिहिली होती. ती सगळी प्रक्रिया अजितदादांनी समजून घ्यायला हवी होती. आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी लिहिलेलं मुलखा वेगळं राजा हे पुस्तक अजितदादांनी वाचायला हवं. यात महात्मा गांधी यांनी औंध संस्थानाच्या स्वातंत्र्याबाबत मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी महात्मा गांधीजींनी आप्पासाहेबांवर जाचक अटी घातल्या होत्या. त्यात साधी कापडं घालणं, साधं राहणं, गोरगरीब लोक जेवण करतात तसं साधं जेवण करणं, मोटार कमीत कमी वापरणं अशा कठोर अटी घातल्या होत्या. या सगळ्या अटी आप्पासाहेबांनी मान्य केल्या होत्या. परंतु माझ्या 73 वर्षांच्या वडिलांपासून दूर राहण्याची अट तेवढी ठेवू नका अशी विनंती आप्पासाहेबांनी महात्मा गांधीजींना केली होती. महात्मा गांधीजींनीही ती अट मान्य केली होती. 73 वर्षांच्या वडिलांच्या जवळ राहण्याची काळजी आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी घेतली होती. हा अभ्यास अजितदादांनी केला असता तर त्यांनी आपले चुलते शरद पवार यांना 82व्या वर्षी सोडून जाण्याचं पाप केलं नसतं. अजितदादांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर, पंतप्रतिनिधी, गांधी, नेहरू, यशवंतराव अशा सगळ्यांच्याच विचारांची माती केली. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या चरणी अजितदादांनी आपले सगळे विचार घाण टाकलेत. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागं अशा पद्धतीचं राजकारण अजितदादांनी केलंय आणि हे सगळं अख्खा महाराष्ट्र व देश पाहतोय. अजितदादांना नीती भविष्यात माफ करणार नाही. धन्यवाद.